पहिला बॉल या मॅचचा. डान्सिंग डाऊन द ग्राउंड, मिड ऑफच्या वरून टॉस बॉक्सच्या दिशेने सीमारेषा पार. दत्ता पवारचा वार, षटकार. कडक शॉट दत्ता पवारच्या पॅटमधून सिक्सर.
थँक्यू डीजे. मनीष राठी गोलंदाजीसाठी आलाय. खासदार ट्रॉफी सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे आणि पहिल्याच बॉलवर मनीष राठीचं देखील भव्य स्वागत केलंय. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न, पण ओळखलं होतं मनीषनी. यावेळेस वाईडी शॉर्कर करण्याचा प्रयत्न, फसलाय स्ट्रोक इथे. दत्ता पवारचा बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल येतोय. दिल्ली धमाका यामीन 11 साठी मला ना युसुफ आणि जावेद शेख यांचा संघ आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल मनीषांचा. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पण यावेळी चांगली गोलंदाजी, भन्नाट वेग मनीषचा पाहायला मिळतोय. डॉट बॉल आणखीन एक येतोय. चांगली गोलंदाजी ते पाहायला मिळते. पहिल्या बॉलला चौकार आल्यानंतर त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते एक चांगली गोलंदाजी. 2 डॉट बॉल. यावेळेस ऑन साइडला भिरकावून दिलाय. उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. टिपलाय झेल इथे. दत्ता पवार जातील माघारी. धन्यवाद. धन्य बॅटर मैदानात दाखल होत आहेत. अमित तांबे पुण्यावर हा संघही दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळते. अवेस लायबाय 11 वरवटण्यासाठी आसिफ दवणक यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आसिफबाईंची खासियत आहे, खूप मोठे संघ त्यांनी बऱ्याच वेळेस या मैदानात उतरवलेत. जबरदस्त क्रिकेटवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आपले चिरंजीव आवेज यांच्या नावाने या संघ स्पर्धेमध्ये आवेज लायबा 11 वरवटणे आपल्याला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना 15 धावांवर दत्ता पवार खाली परतलेत. त्याच्या जागेवर न्यू बॅटर अमित तांबे. मनीष पुढचा बॉल. झोपलेत, पण यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक ऍक्टिव्ह होत आहेत. लगातारचा दुसरा विकेट घेताना मनीष. शाहिद शेखने टिपला असेल. बॅटर येत आहेत आकाश काळे. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक रवींद्र पाटील याच्याकडून पाहायला मिळाली. ऑन हॅट्रिक आता मनीष सुद्धा आहेत. अमित तांबे शप्पल झाले, बसले, झोपून हा स्ट्रोक खेळला होता. लॉंग लेग एरिया चूज केली होती, पण प्रोटेक्शन होतं डीपमध्ये. शाहिद शेखने एक चांगला झेल इथं पाहायला मिळाला आणि अमित तांबेच्या पारीचा अंत झाला. पुढचा बॉल हॅट्रिक बॉल. संधी आहे मनीष यांच्याकडे. आकाश काळे उलट्या बॅट हाताने घेण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल येईल. वाईट स्लिप मध्ये चेंडू पकडला जातोय. पहिल्याच बॉलला चौकार आला. त्यानंतर कुणाल सर लगातारचे 5 बॉल डॉट, त्यामध्ये 2 विकेट सुद्धा आणलेत मनीषनी. नक्कीच चांगली गोलंदाजी केली, परंतु या बाईकसाठी देखील संघर्ष असणार आहे. मॅन ऑफ द सिरीज आणि त्यातल्या त्यात आपण पाहतोय संघ मालकाला देखील एक बाईक दिली जाणार आहे या स्पर्धेमध्ये. अजयजी पैर यांच्या वतीने ही बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. ॲप्सन रिसॉर्ट अँड स्विमिंग पूल यांच्या माध्यमातून ही बाईक आपल्याला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत करण्यात आलेली आहे. त्यांचे मनपूर्वक आभार.
परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या, सुरुवात धडाक्यात झाली, परंतु सेकंड ओव्हरमध्ये मनीष राठीने काठी चालवली आहे गोलंदाजीमध्ये आणि त्याने मात्र 2 बॅक टू बॅक धक्के दिलेत, दबाव बनवलाय आणि त्याचमुळे धावा झालेल्या आहेत फक्त 15. 2 फलंदाज बाद. नोमान अफजल मेमन यांना सध्या आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय. खासदार तटकरे साहेबांना देखील त्याने गोलंदाजी केली आणि जशी आज 12 वाजतील त्याचा वाढदिवस देखील सुरू होणार आहे. नोमान अफजल मेमन. तर धावा झालेले आहेत 15. 15 लॉस ऑफ 2 विकेट. 12 मिनट लिए, पहले 2 ओवर के लिए टीम यामीन 11 दिल्ली धमाका. 8 मिनट में आपको 2 ओवर अब यहाँ पर डिलीवर करने होंगे. नक्की याच्या आधी पेनल्टी लागली हे लक्षात घ्यावं लागेल. यामीन 11 दिल्ली धमाका. 8 मिनिटं तुमच्याकडे आणि 2 षटकं तुम्हाला हाताळायची आहेत. अनुराग सारसर पहिलाच बॉल मृत घोषित केला पंचाने. पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला महेश नानगुडेसाठी अविनाश सारसर. डावखरे बॉलर हवेत खेळलाय, स्ट्रोक फसला इथे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचतील. हो, चेंडूदार निलादान इथे महेशला मेल जीवदान. अविनाश यांच्याकडून झेल सुटला. अविनाश राणा कॅप्टन नाराज आहेत. एक सिंगल येते. धावसंख्या 16. आपण आनंद घेतोय खासदार तटकरे साहेब चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन प्रेझेंट लेट गुलामभाई पेशमा मैदानामध्ये आपण ही रात्रकालीन स्पर्धा पाहतोय. एक जबरदस्त स्पर्धा. रायगडचे भाग्य विधाते सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांनी भेट या स्पर्धेला दिली. आपण थोड्या वेळापूर्वी त्यांचं मनोगती पाहिलं इथे आणि आश्वस्तही केलं आपल्या सगळ्यांना क्रिकेट रसिकांना. पुढच्या वेळेस याहीपेक्षा भव्य आणि दिव्य आयोजन राहील. आपल्याकडे होता उजव्या अटीच्या खूपच बाहेर जाऊ दिला. पंच वळत्यात आमच्या दिशेने. व्हाईट बॉलचा इशारा येईल. अतिरिक्त धाव इथे मिळते मिस्टर एक्स्ट्राच्या रूपात. आणि इथपर्यंत साहेबांना ज्याने आणलं ते स्क्रीनवर आपल्याला दिसत आहेत. आमचे डॅडी अर्थात सन्मान्य मोहम्मदजी मेमन साहेब, श्रीवर्धन तालुका मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. पण यावेळेस चेंडू मागे घेतला होता, हात आकुडता घेतला होता, बोटही फिरवली होती चेंडूवर, गती परिवर्तन केलं होतं आणि त्या जाळ्यात अडकवलं होतं. एक सिंगल बॅट चॉक केलं तर स्ट्रोक आपला थांबवला. विकेटच्या मागं आपल्याला पाहू शकताय विकेट किपिंगसाठी जगत सरकार, ज्या खेळाडूसाठी या मैदानात गर्दी पाहायला मिळते. हे दर्दी रसक या खेळाडूसाठी पाहण्यासाठी आलेत. स्क्रीनवर जगत सरकार. पुढचा बॉल अनुरागचा. हा वेगवान लाट होता. यावेळेस टप्पा पडला. चेंडू अतिरिक्त उसळी न घेता खालून निघून गेलाय. महेशलाही माहिती आपल्याकडून काय चूक घडले. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा कट करण्याचा इरादा होता, पण वेग इतका भन्नाट की डोळ्याची पापणी लवे न लवे चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात विसावलाय जाऊन. चांगली गोलंदाजी अनुराग चारसर, हेही क्रिकेटमधलं मोठं नाव आणि आज या श्रीवर्धनच्या धर्तीवर कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा बॉल. अहो, यावेळेस मात्र डाव्या स्टिकच्या बाहेर पहा. पंच बोट वर करायच्या आधी महेशने सांगितलं यस मी आउट आहे, चाललाय माघारी. बॅटर मैदानात शुभम शेळके आपल्याला पाहायला मिळतात. आवीस लाईबा 11 वरवटण्यासाठी. सुरुवात सर चांगली झाली होती. 11 धावा पहिल्या षटकात आल्या होत्या, पण मागच्या 7 धावांसाठी 3 गडी गमावलेत. आवीस लाईबा 11 वरवटणानी. महेश नानगुडे गेलेत माघारी. 6 चेंडूंचा खेळ त्यांच्याकडून पाहायला मिळेल. अवघ्या 3 धावा. चांगली गोलंदाजी ते पाहायला मिळेल. अनुराग चारसर
टिपटावर द विकेट, वेग बन्नाट बॅटवर आदळलाय चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्येला रोख लावले. पहिल्या षटकात जे धावांचं धरण फुटलं होतं त्याला कुठेतरी बांध घातलाय मनीषनी. त्याच्यानंतर अनुराग चारसरनी कमालीची गोलंदाजी ते पाहायला मिळते. मागच्या 11 चेंडूमध्ये अवघ्या 7 धावा फक्त आल्या, त्यांनी 3 विकेटी गमावलेत. अभिज लायबा 11 वरवटना संघानी. यामिन 11 दिल्ली धमाका मराठे युसुफ, त्यानंतर जावेद शेख यांचा संघ आपल्याला पाहायला मिळते. हा यावेळेस गती परिवर्तन, स्लोवर वन, चारी मुंड्याची बॅटर, काही लक्षात आलं नाही. काही धाटणीचा गोलंदाजी करते इथे अनुराग चारसर, जबरदस्त गोलंदाजी, डॉट बॉल येते. सर 18 धावा, 3 विकेट आणि 3 षटकं. काय पाहताय धावसंख्येकडे 5 षटकानंतर? पहिलं षटक एकदम चांगलं गेलं बॅटिंग करणाऱ्या अवेज 11 या टीमसाठी, परंतु त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 2 षटकामध्ये धावा चाललेल्या नाहीयेत. 3 ओव्हरमध्ये फक्त 18 धावा झाल्यात. मागच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आल्या. त्याच्या अगोदर 4 धावांचं षटक टाकलं मनीष राठीने, 2 विकेट घेतल्याने. आता अनुराग चारसरने देखील फक्त 3 धावा खर्च केल्याने 1 विकेट घेतली. मागच्या 15 बॉल वर जर तुम्ही नजर टाकली खाली तर सध्या बॅकफुटला आहे संघ अवेज 11 वरवटणे, आणि त्यामध्ये गोलंदाजाला श्रेय दिलं पाहिजे. विजय गढवाली आता गोलंदाजीसाठी सज्ज होईल. तीन मिनिट बाकी आहेत एक षटक कंप्लीट करण्यासाठी. विजय गढवाले आलेत गोलंदाजीसाठी. आज चांगला कट केला इथे गली डिझाईनच्या दिशेने, पण प्रोटेक्शन आहे डीपमध्ये. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक येतो. एक सिंगल फक्त इथे मिळेल आकाश काळेला. एक सिंगलनी धावसंख्या पुढे जाते 19, कारण पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात हाताळावी लागतात. 21व्या मिनिटाला तुमचं शेवटचं षटक सुरूच व्हायला पाहिजे, हा स्पर्धेचा नियम आहे. नाही तर एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये येईल. पिछेकडवाली रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न येतो शुभमचा. शुभम शेळके, यश येत नाही आहे. मागच्या शेवटच्या षटकातील बॉल खेळला त्याच्यामध्ये गडबडले होते शुभम. डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल विजय गढवाली शुभम शेळकेसाठी. बॅटची काढा घेतली बाहेरची, वाईट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने डिप्लाय झेल. शुभम शेळके बाघारी परत त्यात पुण्याला आणखीन एक धक्का मिळतोय. धन्यवाद. पुढचा मॅच असेल मुसा 11 रिहान राकीब 11 डिंग डॉंग. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल जसं 5 षटकांचा खेळ संपेल आपण लगेच टॉस बॉक्समध्ये आपण पोहोचायचं आहे टॉससाठी. तर प्रेक्षको कुणी जाऊ नका. सुप्रीमो विजेता संघ आपल्या समोर पुढच्या मॅचमध्ये येईल. योगेश पेंडकर अँड पॅटी डिंग डॉंग, रिहान राकीब 11 डिंग डॉंग पुणे. ऋतिक गजर मैदानात दाखल होत आहेत. 19 धावांवर चौथा गडी बाद झालाय. शुभम शेळके माघारी परतले. फटकावेत खेळलाय हो, पण झेलसाठी प्रयत्न केला नाही या क्षेत्ररक्षकाने. वाक्याच्या बाहेर आहे असं सांगितलंय. सर इम्पॅक्ट प्लेअरचा काही डिसिजन आलाय का बॅटिंग टीम कडून? नाहीये, कारण इथे लिस्टमध्ये इम्पॅक्ट प्लेअर सांगितले. जर हा इम्पॅक्ट प्लेअर असेल आणि तुम्हाला जर सांगितलं नसेल तर पेनल्टी येईल. चौकशी करा. स्पर्धेचा नियम आहे की पंचांना तुम्ही जेव्हा ग्राउंडवर जाता, इम्पॅक्ट प्लेअर जर तुमचा जात असेल त्याच्या बदल्यात कुणाच्या बदल्यात तो आलाय ते पंचांना सांगावं लागतं. पंच आमच्याकडे इशारा देतील. जर तसं केलं नसेल तर 2 धावांची पेनल्टी येईल. सर मॅच सुरू करा.
लेकिन अंदर जाके बोला ही नहीं. हाँ वही बोल रहा हूँ. चला 2 रन माइनस. सर पेनल्टी आहे का? इथे लिस्ट दिले त्याच्यावर लिहून दिले सर त्यांनी. हो ऋतिक गजर नंतर सांगितलंय त्यांनी, त्याच्यावर लिस्टच्या समोर लिहून दिले 2 रनाची पेनल्टी असेल. मिळतील. अबिस लायबा 11 अर्थात एक तर धावा कमी आणि त्याच्यात परत पेनल्टी 2 धावांची. एक धाव तर पूर्ण केली, पुढचा धाव घेण्याचा प्रयत्न. हा 2 धावा येतील. जेव्हा दुसरा डाव सुरू होईल तेव्हा दिल्ली धमाका यामीन 11च्या समोर 2 धावांनी सुरुवात होईल इनिंग, कारण ही पेनल्टी होती. समोरच्या संघाला 2 धावा इथे येतील. पिछे गडवाली उलट्या हाताने घेण्याचा प्रयत्न येतो. आकाश काळे तपासताना दिसतोय. धावा येत नाही आहेत. पहिल्या षटकात 11 आल्यानंतर धावा रुजताना दिसत आहेत. आवेश लायबा 11 वरवटना संघावर धावा येत नाही आहेत. षटक संपते. याही षटकात सर जर आपण पाहिले तर अवघ्या 4 धावा. विजय गडवाली हे नाव मोठं आहे. 1 विकेट याला. 4थं षटक संपले. 22 धावा 4 विकेट. आता या धावसंख्या अडचणीत. सर टाइम जास्त झालाय. 1 खेळाडू आत येईल सर्कलच्या. 3 मिनिट एक्स्ट्रा टाइम घेतलाय यामिनीला दिल्ली धमाकानी. त्यामुळे 1 अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आत येईल. मनीष गोलंदाजीसाठी 2 विकेट घेतले होते पहिल्या षटकात. संस्कार त्याने आपल्याला पाहायला मिळतील. आता अतिरिक्त खेळाडू जे सर्कल मध्ये येत आहेत. फटका हवेत खेळलाय. लॉंगाला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये प्रोडक्शन झेल टिपला जातोय. आणखीन 1 विकेटचं पतन. फलंदाज बाद. काय गोलंदाजी केले मनीषने या स्पर्धेमध्ये. दुसरं षटक हाताळताना पहिल्याच बॉलला आणखीन 1 विकेट घेतलाय. 3 विकेट या 2 षटकांच्या स्पेलमध्ये. अजूनही 5 चेंडू टाकायचे आहेत त्याला. आपण पाहतोय खासदार तटकरे साहेब चषक 2025 लेट गुलामभाई पेशमाम मैदान वडवली फाडा श्रीवर्धन येथे एक जबरदस्त स्पर्धा. बॅटर सचिन बर्गे. अवेज लायबा 11 साठी बऱ्याच काळ इथे येताना दिसतात सचिन. हा इथे फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. बॅकवर्ड पॉइंटला सचिन बर्गे आल्या पावली माघारी परततील. रिप्लेमध्ये आपण पाहतोय tenniscricket.in माध्यमातून उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या टो एंडला चेंडू लागला सचिन यांच्या. प्रत्येक अँकलने आपल्याला tenniscricket.in एक नामवंत अग्रगण्य टेनिस क्रिकेट विश्वातील संतोष नाणेकर यांचे चॅनल आपण पाहतोय. tenniscricket.in. सनी कसबे बॅटर. सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्टेअर केलाय. 1 सिंगल येते. मनीष 4 विकेट घेतले. 2 वेळेस ऑन हॅट्रिक आले होते. 5 धावा अवघ्या दिल्यात. अजून 3 चेंडू हाताळायचे आहेत.
धाबा अवघ्या 23-6. अर्थात या स्पर्धेतील सगळ्यात लोएस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतो का काय? 30 धाबा या स्पर्धेने पाहिल्यात. आता 23-6 गड्यांच्या बदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक निर्णायक सुरू आहे. सेकंडला आकाश काळे, मनीष कमालीची गोलंदाजी, राऊंड ऑफ गोलंदाजी पाहायला मिळते. पल्लू स्कोप विकेटच्या मागे खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडूच्या लाईनमध्ये चाले नाही. खूप दूरपर्यंत चेंडू त्यांच्या होता आणि मागे खेळण्याचा प्रयत्न केला. चांगली गोलंदाजी मनीषची पाहायला मिळते. यष्टीरक्षकाचा वेग घेतला, निर्धाव चेंडू, धाबा येत नाही आहेत. आवेज लायबा 11 वरवटणा संघाला. आवेज आसिफ दवणक यांचा संघ आपल्याला मैदानात पाहायला मिळते फलंदाजी करताना. एका बाजूला युसुफ मौलाना, जावेद शेख यांचा संघ पाहायला मिळते. चांगला चेंडू इथे वेग भन्नाट होता. यॉर्कर पद्धतीचा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूनी झाला, पण दोन्ही बाजूला हिट करता आला नाही. एक वेळेस हिट झाला, पण त्यावेळेस सुरक्षित बॅटर मैदानात क्रीजमध्ये पाहायला मिळत आहेत. धावा येत नाहीत. प्रेक्षक मायबाप आले ती इथे मोठी स्पर्धा, मोठी धावसंख्या, षटकार चौकार, कारण श्रीवर्धनला वेळ आहे सर चौकार आणि षटकार पाहण्याचा. कमी षटकांचे सामने होतात आणि तिथे जास्ती धावा पाहायला मिळतात. चौकार षटकार, पण यावेळेस मात्र 23 धावा फक्त ऑनबोर्ड पाहायला मिळतात 6 गड्यांच्या बदल्यात. शेवटचा बॉल या पहिल्या इनिंगचा. मोठा फटका आहे, मिड ऑफ क्लिअर केलं इथं. वन बाउंस, सीमारेषा पार जायला चेंडू. येत आहेत धावा 4. शेवटच्या बॉलवर का होईना आलाय वार. सनी कसबेच्या बॅटमधून चौकार. हॅलो, दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल, रिहान रकीब 11 डिंग डॉंग आणि त्यांच्या विरुद्ध मोसा 11. चला, दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल, आपण टॉससाठी यायचं आहे. अजयजी पैर ना, सन्माननीय अजयजी पैर साहेब, दिवे आगार, ख्यातनाम उद्योजक, आपणास देखील विनंती असेल, आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. आणि त्याचबरोबर मोसा 11 कॅप्टन या आणि रिहान रकीब 11 डिंग डॉंग. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. अजयजी पैर साहेब या स्पर्धेचे मोटरसायकल बाईक या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून एक दुचाकी देखील पुरस्कृत केली गेली आहे. अजयजी पैर साहेब आणि एक ख्यातनाम उद्योजक, ॲप्सॉन रिसॉर्ट अँड स्विमिंग पूलचे मालक, त्यांचे या ठिकाणी आगमन झाले. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे लवकर. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या लवकर. मुसा 11, रिहान, आणि रिहान अँड रकीब 11 डिंग डॉंग. डिंग डॉंग टीम कॅप्टन या. रिहान उपस्थित आहेत, मुसा 11चे कॅप्टन. टीम डिंग डॉंग कॅप्टन.
मैदानामध्ये आलेले आहेत रवी बनारस आणि जगत सरकार। टारगेट 28 रनों का, ये लक्ष्य 2 रन की पेनल्टी पहली गेंद से आपके खाते में यहां पर ऐड की जाएगी और यहां से शुरुआत होगी इस मुकाबले की। चला कॅप्टन या लवकर, चला विश्वजित आलेत, फाईज भाई आणि त्याचबरोबरीने संदेशजी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो। संदेशजी कीर आणि फाईज भाई नजीर यांची टीम आपल्याला पाहायला मिळते। मी आमंत्रित करेल इप्सॉन रिसॉर्ट अँड स्विमिंगचे मालक या ठिकाणी अजयजी पैर साहेब, ज्यांचं आगमन या ठिकाणी झाले। अजय सर या, कारण एक ख्यातनाम उद्योजक आहेत दिव्या आगारचे, त्यांचे या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये केला जाईल टॉस। हा, चला टॉस केला जातोय। अजयजी पैर साहेब ज्यांनी या स्पर्धेसाठी एक 2 व्हीलर सुद्धा पुरस्कृत करण्यात आलेली आहे आणि एक ख्यातनाम उद्योजक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। रिसॉर्टचे मालक सुद्धा आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते एका बाजूला रिहान राजपूरकर आणि एका बाजूला रिहान रकीब 11चे आपल्याला विश्वजित ठाकूर हे देखील पाहायला मिळत आहेत। अजयजी पैर साहेबांच्या शुभ हस्ते कॉल केला जातोय आणि टॉस या ठिकाणी जिंकला विश्वजित। या मैदानाशी त्यांचं एक नातं राहिलेलं आहे। विश्वजित काय म्हणाल, कसं वाटतंय इथे आल्यानंतर, नाईट टुर्नामेंट खेळताना कसं वाटतंय आणि आज टॉस जिंकून निर्णय काय असेल? आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू, जास्त करून इथं मी डे टुर्नामेंट खेळलोय, पण जे ऑर्गनायझरने जे केलंय मतलब विचाराच्या पलीकडचं आहे, कारण भरपूर चांगलं आयोजन केलंय। तुम्हाला जे संघ मालक या ठिकाणी नेहमी लाभतात, जाईद भाई, त्याचबरोबर जर पाहिलं तर फाईज भाई आहेत, त्याचबरोबरीने संदेश भाऊ आहेत, त्यांचं किती प्रोत्साहन असतं तुम्हाला नेहमी? नक्कीच प्रोत्साहित असतात ते आणि हर टुर्नामेंटला त्यांचा आम्हाला कॉल असतो। यस, आणि याही टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करून या क्षेत्ररक्षण करणार आहे तर रिहान, आपल्याला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा। बॅटिंगसाठी टीम उतरायचं आणि अजयजी आपलं देखील मनापासून आभार, आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल। जाऊयात मॅचच्या दिशेने। या दुसऱ्या डावाकडे लक्ष मोठं नाहीये, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं। समालोचन कक्षात कुणालजी दाते सर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर हरीश दिघीकर सर। धन्यवाद। 28 रन, 28 रनों की चुनौती अब सामने लेकर बल्लेबाजी करनी टीम उतरी है। यामिन 11 दिल्ली धमाका, 2 रन ऐड किए जाएंगे पहली गेंद से यामिन 11 के खाते में। पहली गेंद बैकफुट पर जाकर स्क्वायर कट का अंदाज इस बार दिखाते हुए बल्लेबाज, बल्ले का ऊपरी सिरा लेकर गेंद चली गई फ्लाई स्लिप में, वहां पर खिलाड़ी ने इस गेंद को रोका। पहली गेंद पर यहां पर बिंदी गेंद डिलीवर करते हुए गेंदबाज सिबान शेख, संगमनेर के निमोन इस इलाके से बिलोंग करने वाले ये खिलाड़ी और काफी अरसे से गेंदबाजी करते नजर आए इस टेनिस क्रिकेट विश्व में। इस बार बैकफुट पर जाकर स्ट्रोक के लिए जगह बनाई, गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर। यह आता हुआ बेहतरीन चौका बल्लेबाज रवि बनारस के बल्ले से। के खाते में टीम यामिन 11 दिल्ली धमाका का ये खाता खुलता हुआ 4 रनों के साथ। चेंज ऑफ पेस, डाउन द ग्राउंड, उछाल दिया इस गेंद को, भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर। इस बार टिप्पा खाती गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। बल्लेबाज रवि बनारस, आज हमने देखी थी वो रास आई सभी दर्शकों को, आज रवि बनारस का बल्ला आग उगलता हुआ। फिर से एक बार सीधे बल्ले से उछाल दिया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी, टिप्पा खाती गेंद को
रवि बनारस। पारी की दूसरी गेंद पर वो चौका बटोरा था, अब भी स्क्वायर कट लगाते हुए पॉइंट के ऊपर से स्टेप आउट करते हुए सीधे बल्ले से डाउन दी ग्राउंड एक चौका लगाया। उसके बाद वो सिंगल। अब स्ट्राइकिंग एंड पर जगत सरकार, प्रिंस ऑफ तारकेश्वर, वेस्ट बंगाल के खिलाड़ी। उनके सामने राउंड विकेट से गेंदबाज वो हल्के हाथों से बैक टू द बॉलर खेला था इस बार। ये बिंदी गेंद सिबान शेख द्वारा। रन संख्या स्कोर बोर्ड पर 11। 5 गेंदों का खेल यहां से समाप्त। आप देख रहे हो खासदार सुनील तटकरे साहब चषक, ये ट्रॉफी, बेहतरीन आयोजन यहां पर नजर आता हुआ श्रीवर्धन में पहली बार। इस बार बल्ले के ऊपर लगी है गेंद, सिबान गेंद के नीचे, पहला विकेट छटकाया गेंदबाज सिबान शेख ने। जगत सरकार सिल्वर डक का ये शिकार, खटर का इस्तेमाल था, गेंद घूमी, बल्ले के ऊपर लगी और फॉलो थ्रू में क्या कैच को अंजाम दिया है सिबान ने। सिल्वर डक पर जगत सरकार, बैक टू द पेविलियन। थँक्यू डीजे अजयजी पैर साहेब आपल्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांचा भव्य सन्मान आपण आता इथे करणार आहोत। ॲसन रिसॉर्ट अँड स्विमिंग पूलचे ते मालक देखील आहेत आणि प्रसिद्ध उद्योगपती आहेत आणि त्यांच्या वतीने आपल्याला या स्पर्धेमध्ये एक बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे। मी विनंती करेन अफजल मेमन, सिद्धेजी कोसबे, फाईज नझीर आणि त्याचबरोबर संदेश कीर यांना आपल्या शुभस्ते आपण अजयजी पैर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर करावा। आपल्या परिसराचे प्रसिद्ध उद्योगपती आहेत आणि आपण पाहतोय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा ऑक्शन रिसॉर्ट अँड स्विमिंग पूल देखील आहे आणि आज त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय। अजयजी आपलं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये आणि आपण जे दातृत्व दाखवलं त्याबद्दल नक्कीच आपलं हृदयाच्या अंतकरणापासून आयोजकांच्या वतीने या संपूर्ण युनिटी ग्रुपच्या वतीने आपल्याला सन्मानित केलं जात आहे। मी विनंती करेन अफजल मेमन, सिद्धेशजी, फाईज नझीर आणि संदेश कीर यांना आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करावा। अजयजी पैर यांना आपण इथे सन्मानित करतोय। अजयजी पैर साहेब यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय। आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने अफजलजी मेमन, सिद्धेजी कोसबे साहेब तिथे उपस्थित आहेत, फाईज नझीर आणि संदेश कीर यांच्या उपस्थितीमध्ये अजयजींचा सन्मान इथे होतोय। ऑक्सन रिसॉर्ट अँड स्विमिंग पूलचे ते मालक आहेत, पर्यटनाला बढावा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांचाही राहिला। युवा उद्योजकाचा हा सन्मान इथे होतो आणि त्यांच्या वतीने आपल्याला एक बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे, होंडा शाईन। आपलं मनपूर्वक आभार। 11 रन 1 विकेट के नुकसान पर सनी कस्बे मैजिशियन अब गेंदबाजी पर। पहली गेंद घुमाव यहां पर प्राप्त करना चाह रहे थे लेकिन स्लॉट में गेंद थी, काउ कॉर्नर पर खिलाड़ी फंबल्ड हुए गेंद को इस बार नहीं रोक पाए शुभम शेड़के। गेंद बाउंड्री लाइन के बाहर, रन मिलेंगे 4। बल्ले तो अब इस बार यामीन 11 दिल्ली धमाका की यहां पर चलते हुए, क्योंकि स्लॉट में गेंद थी और भेज दिया काउ कॉर्नर बाउंड्री लाइन के बाहर। रिवर्स स्वीप का अंदाज इस बार दिखाया, गेंद घूमी सीधे विकेट कीपर ऋषि जोरी के दस्ताने में। बिंदी गेंद इस ओवर में दूसरी गेंद पर। पंद्रह रन 1 विकेट के नुकसान पर सनी कस्बे मैजिशियन, इस नाम से इनकी एक अलग पहचान नजर आती है टेनिस क्रिकेट विश्व में और गेंद को अच्छी तरह से घुमाने में ये जाने जाते। मुझे अभी याद है जब वो गेंदबाजी करने उतरे थे, आए थे आनंदवाड़ी चैंपियंस ट्रॉफी देवगढ़ में, क्या घुमाया था गेंदों को सनी कस्बे ने। इस बार टिप्पा खाती गेंद अंदर आई, अंदर घूमी। ये बढ़िया ऑब्रेक का अंदाज यहां पर दिखाते हुए गेंदबाज सनी कस्बे। इस ओवर की ये तीसरी गेंद थी। अब चौथी गेंद लेकर रवि बनारस के खिलाफ, हालांकि लंबे ऊंचे कद के रवि बनारस एक धाकड़ बल्लेबाज, उनके सामने सनी कस्बे। इस बार हल्की सी शॉर्ट गेंद थी, घुमाकर खेलना चाह रहे थे, स्क्वायर लेग पर गेंद खड़ी हुई लेकिन नो मैंस लैंड में गिरती हुई वहां पर 1 रन बटोरा बल्लेबाज रवि बनारस ने। सिंगल के साथ रन संख्या स्कोर बोर्ड पर अब तक 16 रन, 16 लॉस ऑफ 1 विकेट।
अजय जिपेर यांना दाखवण्यात आलं आपल्या स्क्रीनवर. ऑक्शन रिसॉर्ट अँड स्विमिंग पूल चे ते मालक आहेत. अफजलजी मेमन, सिद्धेशजी, फाईज नझीर आणि संदेश कीर यांनी त्यांचा सन्मान नुकताच केलाय. या स्पर्धेमध्ये त्यांनी एक बाईक पुरस्कृत केलेली आहे. युवा उद्योजक आहेत, दिलदार मानुस. इस बार जड़ में किया था इस गेंद को और बैक टू द बॉलर खेलने का प्रयास था. ये बिंदी गेंद शाहिद शेख के सामने. गेंदबाजी पर सनी कस्बे. हालांकि पहली गेंद पर चौका बटोरा था दिगी करजी, लेकिन उसके बावजूद जो आखिर की 4 गेंदें डिलीवर की है बेहतरीन टिप्पे पर. और ये हमारे अजय जी पैर, ऑक्शन रिसॉर्ट अँड स्विमिंग पूल के मालिक आपके स्क्रीन पर, आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये एक बाईक देखील पुरस्कृत केली आहे. युवा उद्योगपती, दिलदार असं हे व्यक्तिमत्व. त्यांचंही आम्ही आयोजकांच्या वतीने, युनिटी ग्रुपच्या वतीने मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. धावा झाल्या 16 रन. हालांकि पारी का ये दूसरा ओवर यहां पर चलता हुआ. एक फ्लाई स्लिप यहां पर नजर आती हुई. शॉट थर्ड मैन, शॉट फाइन लेग दायरे के अंदर. मिड ऑफ इस बार स्लॉक करने का प्रयास था शाहिद का. चकमा दिया बल्ले को गेंद ने और सीधे विकेट कीपर के हाथ में गेंद जाकर कैद हुई. 2 ओवरों का खेल समाप्त. 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या स्कोर बोर्ड पर यामिन 11 दिल्ली धमाका 16 रन 1 विकेट के नुकसान पर. सीमेंट के विकेट पर भी गेंदबाज यहां पर घुमाव प्राप्त करते नजर आए, इसलिए इन्हें मैजिशियन कहा जाता है. तो ये बढ़िया ओवर सनी कस्बे द्वारा. 2 ओवरों का खेल समाप्त. 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 16. युसुफ भाई लांडगे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं युनिटी ग्रुपच्या वतीने सहर्ष स्वागत आम्ही करतोय या खासदार तटकरे साहेब या चषकामध्ये. युसुफ भाई, आपलं सहर्ष स्वागत है. वेलकम, आपका तहे दिल से इस्तकबाल इस प्रतियोगिता में. अब गेंदबाजी पर सलमान उछाला इस गेंद को डाउन द ग्राउंड. वहां पर खिलाड़ी बिल्कुल उनके हाथ में, लेकिन खिलाड़ी बाउंड्री रूफ के पीछे नजर आए. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. मिलेंगे रन 6. मोए मोमेंट था वहां पर खिलाड़ी के लिए. हालांकि ये पिछली ओवर की गेंद थी. सलमान की पहली गेंद पर डाउन द ग्राउंड खेला था रवि बनारस ने. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद थे, उनके हाथ में ये गेंद जाकर रुकी, लेकिन अब याद आई लगान उस मूवी की. बैकफुट पर जाकर पुल किया, घुमाए इस गेंद को. वहां पर खिलाड़ी है और इस बार कैच को अंजाम दिया बल्लेबाज रवि बनारस. इनके पारी का यहां पर अंत. 22 पर ये बड़ा विकेट खोया. बल्लेबाजी करने वाली टीम यामिन 11 दिल्ली धमाका ने 22 पर 2 रन 2 विकेट के नुकसान पर 22. स्वागत है आपका इस खासदार तटकरे ट्रॉफी में. रन संख्या 22 के 22 रन खाते में नजर आए बल्लेबाजी करने वाले रवि बनारस के. बैक टू बैक 2 बिंदी गेंदे. तीसरी गेंद पर
इस बार कवर्स की जानिब खेला था इस गेंद को, वहां पर सिंगल बटोरा, बल्लेबाज के खाते में सिंगल, रन संख्या 23 नेक्स्ट मैच रिहान राकीब 11 डिंग डोंग वर्सेस मूसा 11। 23 रन 23, 5 रन दूर अब जीत से टीम यामिनी 11 दिल्ली धमाका। इस बार फ्लिक करने का प्रयास था बल्लेबाज शाहिद शेख द्वारा। शिवम कंबोज नए बल्लेबाज, हालांकि पहली 2 गेंदें बिंदी खेली थी, उसके बाद एक सिंगल, अब खाते में शाहिद के सिंगल, रन संख्या स्कोर बोर्ड पर अब सिंगल के साथ 24 रन। अगले मुकाबले में रिहान राकीब 11 डिंग डोंग में बड़ी स्टारकास्ट आपको नजर आएगी। विश्वजीत ठाकुर, पवन केने, ओमकार देसाई, प्रीतेश पाटिल, प्रसन्न पाटिल, रोहित नार्वेकर, चतुर और कुछ बड़े बड़े नाम आपके सामने आपको नजर आएंगे। अशरफ खान, स्टंटमैन ऑफ बॉलीवुड, वो भी इन एक्शन आपको नजर आएंगे अगले मुकाबले में। प्रशांत घरत, सैंडी यादव, योगेश पेनकर, फिर से एक बार ये डॉट बॉल, रन संख्या स्कोर बोर्ड पर 24 रन, 4 रन दूर जीत से अब यामिनी 11 दिल्ली धमाका। शाहिद शेख, 4 गेंदें महज 1 रन उनके खाते में, और इस बार सीधे बल्ले से उछाल दिया गेंद को बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन, 6 के साथ ये मुकाबला समाप्त। यामिनी 11 दिल्ली धमाका की यहां पर ये पहली जीत। थैंक यू डीजे। तो इस मुकाबले के मैन ऑफ द मैच खिलाड़ी मनीष राठी, 2 ओवर 5 रन 4 विकेट उनके खाते में। मनीष राठी मैन ऑफ द मैच।